उद्घाटन होत आहे. माझा लहान भाऊ सतीश शेजूळ, मी आपल्या सर्वांना हे विनंती करतो की आज तुमच्या गावामध्ये सभागृह येत असेल, ते आज त्याचा शुभारंभ होत असेल, तर त्याचं सगळं श्रेय जे आहे ते या सतीश शेजूळला आहे. अनेक दिवसापासून माझ्या मागे लागलं होतं की आमच्या गावाला एक सभागृह द्या, आणि मी एकदाही त्याला विचारलं नाही होतं की तुझ्या गावामध्ये किती लोक राहते, कोणत्या जातीचे लोक राहते. आता त्या प्रकारे माझ्या भावाने सांगितलेले आहे, एकही घर नाही आहे. साहेब, हे पैसा माझा नाही आहे, हे माझ्या खिशातून मी पैसे खर्च करत आहे असं नाही आहे. हे तुमचा पैसा आहे आणि तुमच्यावर खर्च करत आहे मी. म्हणून मला आज आनंद याचा वाटला की काही महिन्यापूर्वी माझ्याकडे असेच एक गावाचे खूप सारे ग्रामस्थ, वयोवृद्ध ग्रामस्थ आले होते. खूप सारे होते, 3-4 गाड्या भरून ते आले होते माझ्या ऑफिसला. आणि जेव्हा ते आत आले तर कोणीही बोलायला तयार नाही होते की त्यांचं काम काय आहे. सगळे एकमेकांना बघत होते. आणि मी त्यांना विचारलं की सांगा काय आहे, कशासाठी आलेले आहे, काही काम असेल तर सांगा. तर कोणीही बोलायला तयार नाही. मला असं वाटलं की त्यांच्यामध्ये काहीतरी एक असं हे होतं की आपण बोलू का नाही बोलू का, तर एकमेकांमध्ये ढकलत होते की तू बोल तू बोल तू बोल. तर मला कळलं की त्यांना काहीतरी विशेष पाहिजे. आणि त्यांनी नंतर मला सांगितलं एका माणसाने की आमच्या गावामध्ये राम मंदिर आहे आणि त्या राम मंदिराच्या समोर आम्हाला एक सभागृह बांधायचे आहे. तर मी म्हटलं की याच्यामध्ये इतकं तुम्हाला का असं वाटलं की तुम्ही माझ्या समोर हे बोलू शकत नाही. मी म्हटलं आज काय दिवस आहे, तर त्यांनी सांगितलं हे तारीख आहे. मी म्हटलं आज पासून 15 दिवसाच्या आत तुमच्या सभागृहाच्या, राम मंदिराच्या सभागृहाच्या कामाची सुरुवात करणार आहे. आणि मला आनंद झाला की मी त्याचं काम केलं. आणि आज जेव्हा या गावामध्ये आला, खऱ्या अर्थानं मला माहित नाही होतं की आज हे हनुमान मंदिराचा हे सभागृह आहे. कमीत कमी मला हे आनंद असेल की जेव्हा एक खासदार निवडून आला होता 5 वर्षासाठी, तर कुणाचीही त्यांनी जात बघितली नाही होती, धर्म बघितला नाही होती, सर्वांसाठी काम केलं होतं. आणि करायलाही पाहिजे. कारण काय आहे की निवडणुकीच्या वेळी लोक आमची जात काढतात, आमचा पक्ष काढतात. निवडून आल्यानंतर मला असं वाटतं की कोणाची ही जात असायला नको, कोणाचाही पक्ष असायला नको. आपण निवडून आल्यानंतर सगळ्यांचे खासदार आहे, या अनुषंगाने आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी त्याचप्रमाणे काम केलेलं आहे. अजून एक 2-3 महिने राहिलेले आहे. आता एक आमच्या भावाने सांगितलेले आहे हे शिंगी गावाचं आपल्याला कब्रस्तानचं. ज्या प्रकारे मी राम मंदिरासाठी बोललो होतो की मी 15 दिवसामध्ये काम सुरू करणार, तर मला 1 महिन्याच्या आत तुमच्या गावाचे कब्रस्तानाचे बाउंड्री वॉलचे काम मी करून देणार आहे. फक्त माझ्या ऑफिसला एका माणसाला पाठवा. मी आज चांगलं मला हे वाटतं की आज मी सतीशची ओळख कशी झाली, म्हणजे एक गावातून आलेला एक युवक ज्यांनी सरकारवर विश्वास ठेवून, आपल्या सिस्टमवर विश्वास ठेवून, त्याची जे कमाई होती, त्याचे जे पैसे होते ते एका पतसंस्थेमध्ये टाकलं. आणि त्याच्या नंतर त्याला कळालं की माझ्या सोबत असे अनेक 60-62 हजार लोक आहेत की ज्यांचे पैसे घेऊन एक माणूस पळून जातो आणि त्यांच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही. म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असायला पाहिजे. म्हणजे शेजू एकट्याने, सतीशने एकट्याने, किंवा आमचे गोडसे बंधू आहे त्यांनी एकट्याने फाईट केली असती तर ते सक्सेसफुल झाले असते का. आणि आज मी फक्त एक आदर्शच्या बाबतीत बोलत नाही, त्यांनी 200-250 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. मी परवा लोकसभेमध्ये मुद्दा मांडलेला आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत आहे, ज्याच्यामध्ये आदर्श आहे, ज्ञानोबा सारखी एक पतसंस्था आहे की त्याचे पैसे घेऊन 80% कोण लोक आहेत त्याच्यामध्ये पैसे टाकणारे, जे आपल्या बॉर्डरवर आपली सेवा करत होते, देशाचे संरक्षण करत होते, ते रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स होते, रिटायर्ड आर्मीचे जवान होते. 80% त्यांचे पैसे घेऊन कोणी पडून जातो आणि त्याला ऐकायला कोणीही तयार नाही. मुंबईमध्ये गेलो मी, एक मीटिंग मध्ये बसलो होतो, तर ते सिक्युरिटी ऑफिसर माझ्याकडे उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला भेटण्यासाठी खूप सारे लोक आलेले आहेत, त्याच्यामध्ये
खूप सारी महिला पण आहे. मी म्हटलं मुंबईमध्ये मी कोणाला बोलवले नाही, कोण आले मला माहित नाही. तर मी म्हटलं की 2-4 लोकांना पाठवा. तर ते 2-4 लोक आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब आमची मुंबई नागरी सहकारी बँक आहे, त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये आमचे अडकलेले आहे. अनेक हजारोंच्या संख्येने जे आपले डिपॉझिटर्स आहे, ज्यांनी आपला पैसा ठेवलेला होता, ते पैसे आता आम्हाला मिळत नाही. तर मी म्हटलं ते मुंबईचं आहे, मुंबईमध्ये खूप सारे लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जाऊन तुमची तक्रार नोंदवा. त्यांनी मला हे सांगितलं की साहेब सर्व राजनैतिक पक्षांचे सगळ्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही जाऊन आलेले आहे, कोणी आम्हाला प्रतिसाद द्यायला तयार नाही आहे. म्हणून आम्ही तुमचा व्हिडिओ बघितलं होतं की ज्या प्रकारे तुम्ही आदर्श मुद्दा आता घेतलेला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही सरकारशी, पोलिसांशी, DDR ऑफिसशी लढत आहे, तर ते बघून आम्हाला असं वाटलं की कोणीतरी आम्हाला आमचं ऐकेल की आमची समस्या काय आहे आणि आम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी पुढाकार घ्या. म्हणजे दुर्दैव याचं वाटतं की लोकप्रतिनिधीचे काम फक्त हे नाही आहे की मी रस्ते बनवले, मी ड्रेनेजचं काम केलं, मी सभागृह बांधलं नाही. हे लोकांनी मला संधी दिली, तुम्ही लोकांनी मला संधी दिली की तुम्ही आमच्या वतीने दिल्लीपर्यंत जा आणि लोकसभेमध्ये जाऊन बसा आणि आमची आवाज तिथे उठवा. तुमच्यामुळे मी दिल्लीला गेलेलो आहे आणि तिथे जाऊन मी गप बसणार असेल तर मी तुमच्याशी प्रामाणिक नाही आहे. आज मला आनंद आहे की इतके सारे मलकापूर असू द्या, ज्ञानोबा असू द्या, की इतके पतसंस्था आहे आणि बँक्स आहे, ते कोट्यवधी रुपये कोणीही ऐकायला तयार नाही आहे. पण मी जेव्हा सतीशला बोरसेना भेटलो होतो, त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये हे पहिला उदाहरण असणार आहे की आदर्शच्या घोटाळ्याचे 200 कोटी रुपये जे लोकांचे बुडालेले होते, ते 1-1 रुपया परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मी पुन्हा आपल्याला हे आश्वासन देतो की ह्यांचे जे पैसे आहेत, कितीही त्यांनी भांडण केले असते, कितीही मोर्चे काढले असते, पण त्याच्या मागे त्यांची ताकद नाही होती. लोक होते, गरीब लोक होते. आज एक म्हातारी बाई, तिचे आयुष्यभरची कमाई किती असणार, आयुष्यभरची 80,000 रुपये, 80,000 रुपये तिने ते पतसंस्थामध्ये टाकली आणि आज तिला ते पैसे मिळत नाही. मागच्या 4 दिवसापासून मी दिल्लीला होतो, लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. एक आदर्श घोटाळ्यामध्ये ज्याचे 30 लाख रुपये अटकलेले आहेत, 30 लाख रुपये, त्याला कॅन्सर झालेला आहे आणि त्याला इलाज करण्यासाठी, त्याला ऑपरेशन करण्यासाठी आता 5 लाख रुपये पाहिजे. त्याचे पैसे असूनही त्याला ते ऑपरेशन करता येत नाही. म्हणजे किती एक दुर्दैव प्रकार आहे. मी पोलीस कमिशनरांना सांगितलं, मी मंत्र्यांना सांगितलं, दिलीप वळसे पाटीलांना सांगितलं, मी गिरीश महाजन साहेबांना सांगितलं की साहेब, माणूस मेल्यानंतर तुम्ही त्यांना पैसे देणार तर ते पैसे कोणाच्याही कामाचे नसतात. तो जिवंत आहे तर कशासाठी? जे आज वयोवृद्ध लोकांनी पैसे टाकलेले आहेत कशासाठी? कुणाला आपल्या मुलाला नोकरी लावण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, आपल्या इलाज करण्यासाठी, आपलं मेडिकल ट्रीटमेंट करण्यासाठी हे पैसे ठेवले होते आणि एका दिवशी तुम्हाला सांगण्यात येते की तुमचे पैसे सगळे बुडालेले आहे, आता मिळणार नाही. म्हणून मला हे सांगायचे आहे की आज जेव्हा मी इथे आलो तर चांगलं हे वाटलं की जे विष मोठ्या शहरामध्ये आपल्याला बघायला दिसत आहे, जे पसरत आहे, दुर्दैव आहे, ते गावामध्ये ते विष पसरलेलं नाही आहे. मला आनंद याचा वाटलं की आज हनुमान मंदिरच्या या सभागृहामध्ये आज हिंदू बांधव आहे, म्हणजे मराठा बांधव आहे, तर ओबीसी आहे आणि आमचे मुसलमान बांधव पण आहे. हे जे आहे आपली अनेकता में एकता जिसे हम कहते हैं, हे आपलं देशाचा वैशिष्ट्य आहे. कोणत्याही जगामध्ये कोणताही असा देश नाही आहे भारत देश सारखा की ज्याच्यामध्ये इतकं भाषा बोलणारे लोक आहेत, इतक्या जातीचे, इतक्या धर्माचे लोक आहेत, खाण्यापिण्याचं वेगळं, कपडे घालण्याचं वेगळं आपला पॅटर्न आहे, पण तरी सुद्धा आपण सगळं भारतीय आहे. पण दुर्दैव हे आहे की आज विशेषतः महाराष्ट्रामध्ये ते चाललेलं आहे की समाजामध्ये तेढ कशा निर्माण करता येईल. रिझर्वेशन मिळेल नाही मिळेल मला माहित नाही आहे, पण आज ज्या प्रकारे लोकप्रतिनिधी, मोठे मोठे नेते ज्या प्रकारचे भाषण करत आहेत
हे आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे. कारण इतकं वर्ष आपण या गावामध्ये राहिलेलं आहे. आपल्याला माहित आहे आपण सगळ्यांनी एकमेकांचा सण एकमेकांचा उत्सव आपण कधी बघितलं नाही. कोणत्या जातीचा कोणता माणूस आहे, माझ्या शेजारी मध्ये राहणारा ते कोणत्या जातीचा आहे मला माहित नाही, तुम्हाला माहित नसाल. पण आज ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम सुरू आहे की मराठांना ओबीसीचा विरोध लढवायचा, ओबीसीना दलितांचा विरोध, मुसलमानांचा विरोध, हे सगळं जे काम सुरू आहे हे आपण लोकांची जबाबदारी आहे. हे अशा प्रकारचे प्रयोगाला आपण कशा आणून पाडते. मला आनंद आहे की आज हे किती 20 लाख रुपयाचं 15 म्हणतो माझा माणूस म्हणतो 20 देतो ना 20 देतो ना, तू कशाला 15 म्हणतो 20 देतो. 20 लाख रुपए का एक यहाँ पर सभागृह बनने के लिए जा रहा है और काम कब से शुरू होने वाला है. माझा एक पॅटर्न आहे काम करण्याचा. मी फक्त असंच येत नाही, रिबीन काढतो, फोटो माझे काढतो आणि पळून जातो, मग 2 महिने 3 महिने काम सुरू नसतो. मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे ज्या दिवशी मी उद्घाटन करायला जातो ज्या दिवशी, तर जास्तीत जास्त 48 तासामध्ये ते काम सुरू व्हायला पाहिजे. मी माझ्या माणसाला विचारलं या सभागृहाचं काम कधी सुरू होणार, तर त्यांनी सांगितलं की साहेब उद्या सकाळी पासून हे काम आपल्याला सुरू करणार. तर आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट पुन्हा आपल्याला ज्या प्रकारे 2 लोकांनी हे सांगितलेले आहे आपल्या भाषणामध्ये की या गावामध्ये एकही मुसलमान परिवार राहत नाही, तरी सुद्धा खासदारांनी दिलेले आहे पैसे. हे तुम्हाला असं वाटण्याची खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे अभिमानाची गोष्ट नाही आहे. कारण मी काम करताना हे बघत नाही की माणूस कोणती जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, माणूस आहे, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि दूसरी बात आपने ये बताया कि मैं जब मेन रास्ते से इस गांव की तरफ आ रहा था तो रास्ता किसने बनाया मुझे पता नहीं है, लेकिन रास्ता खराब कैसा हुआ है मी आपल्याला सांगतो. हे माझं काम असू द्या, कुणाचाही काम असू द्या, हे पैसे आमचे नसते, हे पैसे तुमचे असते. आणि आज हे रस्ता खराब झाला असेल तर गावाचे जेही हे आपले सरपंच असतील किंवा जे कोणी इकडचे ते जबाबदारी घेणारे लोक आहे, तुम्ही एक पत्र पाठवा मला. हे रस्ता जे मेन रोड पासून हे गावापर्यंत जे आलेला आहे ते कशा 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये ते फुटतो कसा, त्याचा हाल असा कसा होतो. म्हणजे अपन रास्ता बनाते वक्त हम ये दावा करते हैं कि 10-10 साल हमारा रास्ता बनेगा करके. ये रास्ता टूटता क्यों है पता है आपको? क्योंकि नेताजी को पैसे देना पड़ता है. जे पुढारी असते त्यांना पैसे द्यावं लागतं, टक्केवारी द्यावं लागतं. म्हणून ठेकेदार जेव्हा रस्ता तयार करतो, आता आपल्याला सांगतो तुम्ही मला लिखित मध्ये तुमची तक्रार द्या. हे जे कोणी ठेकेदार असेल मी आपल्याला शब्द देतो ते पुन्हा ते रस्ता बांधतील, फुकटामध्ये फुकटमध्ये ते रस्ता बांधतील. कारण हे ते सगळं चाललेलं आहे, आपण गप्प बसलेले आहे. कशाला आपल्याला तक्रार करायची आहे? कुणाच्याकडे तक्रार करू? कुणाच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या हक्काचा खासदार तुमच्या समोर आहे. फक्त एका कागदावर तुम्ही एक पत्र एक तक्रार माझ्याकडे आणा. हे रस्ता या वर्षामध्ये बांधण्यात आलेला होता आणि आज या रस्त्याचा हाल कसा झालेला आहे मी त्याची इन्क्वायरी करायला लागतो. ती पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असू द्या, ते जिला परिषद असू द्या किंवा कोणत्याही गवर्नमेंट. एक बात पक्की है, ये गवर्नमेंट अधिकारी अगर किसी से डरते हैं ना तो मेरे से डरते हैं. वो इसलिए डरते हैं की ना माझा काही कारोबार आहे, ना माझा काही धंदा आहे. आता हे आमचे बंधू आहे गोडसे, त्यांना माहित आहे, ते कट्टर भाजपचे समर्थक होते, ते मला सांगत होते. और एक बार तो जब मैंने मोर्चा निकाला तो ये पुलिस वालों से लड़ रहे थे ऐसा हाथ से. मैं बोला ये कहां से? तो बोले साहब आपके साथ रहते हिम्मत आ जाती है. तो मैं आप तमाम लोगों का बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ. और ये सभागृह
कल से शुरू होगा इसका काम और बहुत जल्द एक अच्छा सभागृह यहाँ पर हनुमान मंदिर के सामने मिलेगा। मुझे आपसे सिर्फ आपके आशीर्वाद की जरूरत है और मुझे यकीन है कि वो आशीर्वाद आप मुझे जरूर देंगे। बहुत बहुत धन्यवाद।